राम राम मंडळी. सर्वप्रथम उगवत्या सूर्याच्या भूमीतून मनमोहक अशा आमच्या प्रवासात तुमचं स्वागत. मंडळी, आज मी समृद्ध इतिहास, श्रीमंत संस्कृती आणि मनमोहक निसर्गाने सजलेल्या जपानची वारी करतोय. अर्थात तंत्रज्ञानाच्या आधुनिकतेच्या या युगात जपान कितीतरी वरच्या पातळीवर पोहोचला, परंतु त्याने त्याची संस्कृती नाही सोडलेली. इथल्या जपानच्या राजधानी टोकियोच्या गजबजलेल्या रस्त्यापासून ते क्योटोच्या शांत मंदिरापर्यंत मी फिरलो आणि खरंच अगदी भारावून गेलो इथल्या अनुभवांनी. तेव्हा या मंत्रमुग्ध करणाऱ्या देशाच्या हृदयाचा शोध घेत मी फिरणार आणि इथे जे जे काही वेगळं भासणार किंवा स्पेशल दिसणार ते सगळं मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार. तेव्हा चला आजची एक छोटीशी सैर करू. नमस्कार मंडळी, सोमनाथ नागोडे चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा स्वागत आहे. मित्रांनो, जपान सर्वात क्लीन, सर्वात नीटनेटका, लिटरसीने सर्वात जास्त, जिथे सर्वात जास्त लिटरसी रेट आहे, जिथे सर्वात जास्त आयुर्मान आहे असा देश. छोटासा देश पण संपूर्ण जगावर राज्य करणारा हा देश. आणि या देशामध्ये मी कामानिमित्त जरी आलेलो असतो तरी मला जो काही संध्याकाळचा किंवा सकाळचा वेळ मिळतो त्यामध्ये मी प्रचंड फिरणार आहे आणि ही सगळी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. मंडळी, मी ज्या दिवशी जपानमध्ये पोहोचलो त्याच दिवशी नेमका त्या ठिकाणी फायरवर्क शो पाहायला मिळाला. हे माझ्या ध्यानीही नव्हतं. हे सगळं अचानक घडलं. जपानच्या आईची या विभागाच्या मध्यभागी टोयोटा शी नावाचं एक सुंदर शहर वसलंय. आता तुम्ही म्हणाल, टोयोटा म्हणजे ते कारवालेच का? तर हो, टोयोटा म्हणजे तेच. पण या शहरात टोयोटा कार शिवाय बरंच काही पाहण्यासारखं आहे. आता या टोयोटा शी शहराचं वैशिष्ट्य म्हणजे इथे परंपरा आधुनिकतेच्या हातात हात घालून चालते. याच शहरात 1900च्या दशकापासून म्हणजे अगदी 100 वर्षापासून या ठिकाणी फायरवर्क्सची, दारूकामाच्या शोची परंपरा आहे. हा फायरवर्क शो शहराच्या समृद्धी आणि एकतेचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. जपानमध्ये फटाक्यांना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि मला हा शो पाहताना ते जाणवलं. खरं तर मी पहिल्यांदाच परदेशात अशा गर्दीचा उत्सव पाहत होतो. त्यामुळे अगदी पुण्याच्या लक्ष्मी रोडवरच्या गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीची मला आठवण झाली. या ठिकाणी भरपूर अशा जपानी मुली, महिला त्यांच्या पारंपरिक वेशामध्ये दिसत होत्या. गर्दीचा अक्षरशः महापूर लोटला होता. प्रत्येक क्षणानंतर आकाशात वेगवेगळ्या रंगांचे, आकारांचे फटाके फुटताना दिसत होते. हे अगदी शिस्तबद्ध होतं बरं का. रस्त्यावरच्या खेळाने खाण्याच्या स्टॉल्सवरती तर तोबा गर्दी उसळली होती. प्रत्येक पालक आपापल्या चिमुरड्यांना ही आकाशातली रंगीबेरंगी आतषबाजी दाखवण्यामध्ये गुंग होते. खूप जण ही आतषबाजी आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्यात गुंतले होते. माझ्या राहण्याचा तिथला दिवस आणि हा फायरवर्क शो अगदी एकाच दिवशी जुळून आला होता. हा भन्नाट अनुभव मी घेतला आणि हा शो पाहून माझ्या डोळ्यांचा अक्षरशः पारणं भेटलं. आणि हे सगळं पाहून आनंदून मी रूमवरती परतलो. चला मंडळी, इथेच थांबतो. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत निसर्ग पहा, फिरत राहा, शिकत राहा. आयुष्य सुंदर आहे, मौज मजेत जगत राहा.